प्रियंका लाठी आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। पाहुयात दुपारच्या 100 बातम्या। हगवणेंची निर्घुणपणे हत्या करण्यात आली। अशा परिस्थितीत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे न उडवता योग्य रीतीने चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली। फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा पोलिसांना फेक कॉल करण्यात आला। बक्षिसाची रक्कम मिळवण्याच्या हेतूने कॉल केल्याची माहिती समोर आली आहे। नांदेड सिटी पोलिसांकडून फेक कॉल करणाऱ्या संतोष गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता नवनवे खुलासे समोर येत आहेत। गणेश उत्सवाच्या काळात कसपटे कुटुंबियांकडून हगवणे कुटुंबियांना चांदीच्या गौरी देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। चांदीच्या गौरी कुठल्या दबावाखाली देण्यात आल्या की कसपटे कुटुंबियांनी स्वखुशीने त्या दिल्यात, या चर्चांना आता उधाण आलंय। हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर वडगाव मावळ कोर्टात 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। वडगाव मावळ न्यायालयात दुशिंग हे 2022 मध्ये एका आरोपीचं काम पाहत होते, तर वकील दुशिंग आणि त्यांच्या सोबत असलेल्या अन्य 2 वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवाद नैतिकतेला धरून नव्हता, असं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलंय। आरोपी हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करण्यासाठी मांडलेले मुद्दे त्यांना राखून ठेवता आले असते आणि प्रकरणाची ट्रायल सुरू झाल्यानंतर वापरले असते तर अधिक योग्य झालं असतं, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघंही संवादात चांगले नाहीत, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलं। या वक्तव्यानंतर त्यांनी या विधानाबाबत दोघंही मला माफ करतील असंही ते यावेळी म्हणाले। फडणवीसांच्या या वक्तव्याने आता नव्या चर्चांना उधाण आलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे। अमोल मिटकरींनी खदखद बोलून दाखवली, तर फडणवीस उत्तम कर्णधार आहेत, त्यांच्या संघातील हे 2 उत्तम खेळाडू आहेत। संवाद कमी पडत असेल तर कर्णधाराला 4 भिंतीच्या आत भावना व्यक्त करता येते, मात्र अशा प्रकारे जाहीररित्या सांगणं महायुतीच्या कोणत्याच कार्यकर्त्याला न पटण्यासारखं आहे, अशी भावना मिटकरींनी व्यक्त केली। मुख्यमंत्री फडणवीसांनी जे सांगितलं ते दिलखुलासपणे सांगितलं। अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे पटकन बोलतात आणि निर्णय घेतात, मात्र फडणवीस हे शांतपणे निर्णय घेतात, त्यामुळे हे वक्तव्य केलं असेल, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलं। शरद पवारांबद्दल अनेक गोष्टी आवडतात। शरद पवार पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात, असंही फडणवीस म्हणाले। शरद पवारांचं कौतुक करायला दिल्लीची परवानगी घेतली असेल, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। भाजपचा भरोसा नाही, कधी कोणावर हल्ला करतील तर कधी कौतुक करतील हे त्यांनाच माहीत, असं राऊत म्हणाले। मंत्रिमंडळात कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही। कोणी चुकीचं काम करत असेल तर मी त्याला रोखण्याचं काम करेन, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। जेव्हा तुम्ही राजकारणात काम करत असता तेव्हा जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतात, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा 2019 मधील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर वक्तव्य केलंय। 2019 मध्ये संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यानंतर राजकारणात हाताची घडी घालून बसून राहू शकत नाहीत। ही जागा अशी आहे जिथे तुम्हाला वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं, असंही फडणवीस म्हणाले। संजय राऊत उद्यापासून 2 दिवस जळगाव दौऱ्यावर आहेत। यावेळी जळगाव पालिका आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी संजय राऊतांवर देण्यात आली।
यावेळी उद्या जळगावात महत्त्वपूर्ण बैठक घेत रणनीती आखण्याची शक्यता आहे. संजय राऊत उद्यापासून 2 दिवस जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊतांच्या दौऱ्यावर गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली. राऊत मागच्या वेळी 5 आमदारांना पाडायला आले होते, मात्र एकही आमदार पाडू शकले नाहीत. त्यामुळे आता येतील आणि तोंड काळं करून जातील, अशी खोचक टीका गुलाबराव पाटलांनी केली. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा शिवसेनेतील प्रवेश रखडलाय. 31 मे रोजी होणारा पक्षप्रवेश 5 जून रोजी होणार असल्याची माहिती मिळते. 2022 ते 23 या कालावधीत मंत्री भरत गोगावलेंनी सावित्री नदीसह उपनद्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात केली होती. तर यंदा देखील या कामासाठी 20 कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या नव्याने सुरू झालेल्या कामाला शिरगाव ग्रामपंचायतीने विरोध केलाय. कामाची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याने काम बेकायदेशीर असून मंत्री भरत गोगावलेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडेंनी केली आहे. येत्या 3 ते 6 जून दरम्यान राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मॅरेथॉन बैठका पार पडणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून बैठकींचं सत्र सुरू होणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कानमंत्र देणार आहेत. सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम माने यांनी भाजपात प्रवेश केलाय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत विटा येथे यांचा पक्षप्रवेश पार पडलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपतीच्या घरावर पडलेल्या दरोड्यात 5.5 किलो सोनं लुटण्यात आलं होतं. दरम्यान ताब्यात असलेल्या आरोपींकडून केवळ 20 तोळे सोनं जप्त करण्यात आलंय. मात्र अमोल खोतकर मारला गेला आणि अमोलने सोने कुठे आणि कोणाकडे ठेवले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. LOC ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला अखेर पोलिसांनी नागपुरात आणलंय. यावेळी सुनीतानं भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला देऊन हेरगिरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यामुळे या प्रकरणी सुनीता जामगडेंची कसून चौकशी होणार आहे. 31 ऑक्टोबर 2026ला सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होणार आहे. तर येत्या 1 जूनला शाही स्नानाच्या तारखा जाहीर होतील. फडणवीसांच्या उपस्थितीत तारीख जाहीर होणार असून जुलै ते सप्टेंबरमध्ये 3 प्रमुख शाही स्नान सोहळे पार पडणार आहेत. राज्य सरकारकडून बदलापूरकरांना मेट्रोचं गिफ्ट मिळालंय. बदलापूर ते कांजूर मार्ग या 37 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या निविदा राज्य सरकारनं प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये 15 रेल्वे स्थानक आहेत. अमरावतीमध्ये वृत्त विक्रेत्यांनी 3 दिवसीय संप पुकारलाय. वर्तमानपत्राचं कमिशन वाढवून देण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला. किल्ले रायगडावरील धोकादायक दगड काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय. यामुळे किल्ले रायगडाचा पायरी मार्ग 2 दिवस पर्यटकांसाठी बंद राहील. जळगावात चोपडा यावल मार्गावरील नाल्यात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. दरम्यान तातडीनं गटार स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली. येणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येचा विचार करता गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. यासाठी विशेषतः ड्रोनचा वापर केला जाईल. पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या विरोधात पतित पावन संघटनेनं आंदोलन केलं. 11 महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली होती. याच्याच विरोधात कॉलेजमध्ये तोडफोड करत आंदोलन करण्यात आलं. जळगाव तालुक्यातील दापोरा गावाने दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर केलाय. गावात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व नागरिकांनी एकत्र येत गावात पूर्णतः दारूबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. वाशिम जिल्ह्यातील शेंदूरजना मोरे ते शेलू बाजार या मार्गावर असलेल्या खारी नाल्यावरील मुख्य पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू राहावी यासाठी या पुलाला पर्यायी कच्चा पूल तयार करण्यात येतोय. तो पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय. त्यामुळे 15 गावातील शेतकऱ्यांचे हाल झालेत.
केंद्र सरकारने धान्य खरेदी केलेल्या किमान दरवाढीच किसान सभेने स्वागत केलंय। मात्र वाढ केलेले भाव प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळाले तरच वाढीला अर्थ असून सरकारने आधार भावाप्रमाणे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतील असे करावेत अशी मागणी करण्यात आली। श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या 1856 कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली। चालू आर्थिक वर्षापासून विकास आराखड्यांचं काम सुरू होणार आहे।